दोन्ही एंड कडून खेळण्याचा योग मिळतोय प्रत्येक खेळाडूला। हे खऱ्या अर्थाने एक भूतपूर्व आहे। सातपाडीमध्ये स्पर्धा झाली तीही एक जबरदस्त स्पर्धा झाली। सातत्याने फक्त टीका ट्रोल होत होत्या की सातपाडी सर्व ठिकाणी खेळत असते, स्पर्धा होत नाही त्यांच्या इथे। एवढं मोठं गाव असून एक स्पर्धा मॅनेज होऊ शकत नाही। त्यावेळेला हिलेश भाऊ चौधरी यांनी ते शब्द घेतले कानावरती आणि तदनंतर 2025-26च्या हंगामाला सुरुवात होत असताना एक धडाकेबाज अशी स्पर्धा जिचं नाव आहे आमदार जिल्हा प्रमुख चषक, या स्पर्धेला सुरुवात झाली 12 तारखेपासून। आज अंतिम दिवसामध्ये एडवन संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा। इथे तुमचा एक्स्ट्रा खेळाडू नाही त्या अनुषंगाने गुणलेखन देखील होणार नाही, तुमचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहे। लेट्स प्ले। पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार। गोलंदाजी ट्रॅक वरती, पहिलाच बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे जीवाच्या हक्कांतेने एका धावेने सुरुवात होते। स्कोर कार्डला मात्र इथे सुरुवात श्री गणेशा केला जातो या डावाचा, या खेळाचा, या मॅचचा। एक चेंडूंचा खेळ झाला, फलकावरती धावसंख्या 1 लागली। एका बाजूला फलंदाजी प्रणित आणि भाविक ही जोडी मैदानाच्या आत आहे। यावेळेला आपण पाहतायत अगदी खोलातला बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला, जिथे आपण पाहतायत पंचांनी निश्चित काही गोष्टी घडवल्यात आणि तेही दर्शवलं जाईल। सध्या जर आपण तपासून पाहिलं तर चेंडूंचा खेळ देखील 2 झाला आणि 2 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आतापर्यंत इथे आपण पाहतायत 2। नो बॉल आहे का? यस, ऑल राईट। जिथे हा चेंडू नो आहे, तुम्ही ज्या वेळेला वेग हाताळण्याचा प्रयत्न करता ओव्हरस्टेपिंगचा, यस ऑल राईट, तेव्हा तुमच्या पायाकडे देखील नियंत्रण असणं, लक्ष असणं गरजेचं आहे। पंचांची तीक्ष्ण घारीची नजर त्यांनी पाहिलं आणि तदनंतर दर्शवलं की गोलंदाजाने ओव्हरस्टेपिंग केलंय, त्या बॉलला दंडात्मक कारवाई होईल आणि तो नो बॉल आलाय। आता या नो बॉलनं येणाऱ्या काळात आपण पाहतायत फ्री हिटचे संकेत देखील पोहोचतील फलंदाजाला, तुम्हाला लायसन मिळेल। धावबाद होऊ नका, बाकी सगळ्या ठिकाणी तुम्हाला इथे बाद घोषित केले जाणार नाही। मेहुल पाटील यांना ऑन स्क्रीन आपण पाहताय, वामिका स्टार चर्चेतलं नाव पालघर जिल्ह्यात अंडरम क्रिकेटमध्ये, आणि ते मेहुल पाटील देखील आपल्याला बघायला मिळतात या मॅचचा आनंद घेत असताना। गोलंदाज तयार, फ्री हिटच्या बॉलवरती आसमानी टोला, ऑन साइडला फटका, मिड विकेटला क्लिअर करणारा, गगनाला गवस निघालणारा षटकार। कन्व्हिन्स केलं की बॉल पर्यंत तुम्ही या। ज्या वेळेला आपण पाहतात आता डॉट बॉल आलाय, 3 बॉलचा खेळ, 9 धावा फलकावरती। चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना यावेळेला रचनात्मक फटका खेळायचा होता। एका षटकारानंतर तुम्ही 2 बॉल डॉट ज्या वेळेला घेता त्यावेळेला त्या षटकाराचं महत्व कमी होतं। एका बॉलवरती 6 रन, या 2 बॉलमध्ये 2 रन आले असता स्कोर कार्डला तुम्ही पुश केलं असतं, तिथे कदाचित 11 रन झाले असते। सिंगलचा जरी विचार केला असता तरी माईकवरनं बोलणं क्रिकेट सोपं आहे, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण। आणि सध्या तेच मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज भाविक, एका बाजूला प्रणित, ही जोडी सलामीसाठी एडवन संघाला रिप्रेझेंट करताना बघायला मिळते। या षटकातील पुढील बॉल दूरवाल्या एंडनं दीपेश तयार, रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिकडे, क्या बात आहे, प्रयत्न चांगले केले होते। जर हा कॅच कॅरी झाला असता तर आज नवापूर मध्ये प्रत्येकाच्या स्टेटसला तो खेळाडू बघायला मिळाला असता। रितेश आपल्याला पाहायला मिळाले, खूप चांगले एफर्ट्स होते बघा रिप्लेच्या माध्यमातून।
फलंदाजांना फटका जरूर खेळला, त्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट्स होते. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 धावा. खूप चांगल्या पद्धतीनं इथे निश्चित स्वरूपात विश नेटवर्क कव्हर करते. क्या बात आहे. एफर्ट्ससाठी इथे पैसा वसूल एफर्ट्स होते. या वेळेला आपण पाहतात खोलातला बॉल आणि बॉलला डाऊन द ग्राउंड खेळवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रन संख्या आहेत फलकावरती 14. सरांचं इथे शुभागमन झाले. त्यांना विनंती करतोय तुम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मानाने येऊन स्थानापन्न व्हा. तुमचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला प्रत्यक्षात संपला त्यावेळेला रन संख्या 14 झाल्या. गोलंदाजी ट्रॅकवरती वेगाचा सौदागर, वेगाचा राजा, वेगावरती स्वार असा गोलंदाज ज्याचं नाव आहे परेश आरेकर, नवापूर एक्सप्रेस. सध्या आपण पाहतायत सेकंड सेमीफायनल. खूप जबरदस्त पद्धतीने तीही रंगेल. एका बाजूला बिरवाडी असणार आहे आणि एका बाजूला ध्रुव 11 सातपाटी. आता सध्या पहिल्या सेमीफायनलचा खेळ चालू आहे. गोलंदाज तयार परेश आरेकर. जो वेग पहिल्या दिवसापासून चालू आहे त्याच वेगाला पुढे देखील कंटिन्यू करतात. बघा पहिला चेंडू पडल्यानंतर आतमधल्या बाजूने वळण घेणारा राहिला. थोडेसे अनबॅलन्स राहिले. सावरलं स्वतःला. डॉट बॉलनं सुरुवात. 12 बॉल 12चा सामना सातपाटी 11 या संघाच्या घशातून काढून घेतला असा हा गोलंदाज आहे परेश आरेकर. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार. या वेळेला समोर परेश आरेकर जरूर चांगले गोलंदाज असतील, परंतु याही वेळेला आपण पाहतात लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमध फटका खेळला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना 4. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात परेश आरेकर. राईट हँड ओव्हर दिसतात. इथे देखील आपण पाहतात मागच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर आता स्ट्राईक रोटेशनचं काम देखील एक सेन्सिबल क्रिकेट. एका चांगल्या फलंदाजाची ही एक ओळख आहे. तुम्ही मागच्या चेंडूवरती मोठा फटका केल्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या चेंडूचा सन्मान, चांगल्या बॉलचा सन्मान कसं करणं हेही तुमच्याकडे असायला हवं. 3 बॉलचा खेळ झाला आणि 19 धावा या सध्या धावफलकावरती आहेत. परेश आरेकर गोलंदाजी ट्रॅकवरती असताना आपण पाहतात त्यांच्या समोर मोठे फटके या स्पर्धेत कुणीही खेळले नाही. भाविक सांगतात मी त्यातला नाही. पुढचा बॉल. या वेळेला प्रचंड वेग. पंचांनी ह्या बॉलला वाईट घोषित केले. अगदी डोक्याच्या वरून जाणारा चेंडू वाईट बॉल आणि 1 बाउन्स वॉन देखील येते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 धावा या धावफलकावरती आहेत. विश नेटवर्कने या स्पर्धेचं ग्लॅमर म्हणायला हरकत नाही. आज 6 कॅमेऱ्याने ही स्पर्धा परिपूर्ण करतात. विश्वास पाटील एक स्वतः चांगले क्रिकेटपटू आणि क्रिकेट प्रती असणारं त्यांचं वेगळं प्रेम आहे. अंडरआर्म क्रिकेटचा राजा म्हणून त्यांना देखील म्हटलं जायचं. ओव्हरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात. या वेळेला बॅटची कड आणि बॅटची कड लागली असताना आता प्रणीतच्या खेळाला पूर्ण विराम. फलंदाज बाद गॉन. सफाळे क्रिकेट मधलं ग्रामीण फॉर्मॅट मधून एक मोठं नाव तेही बघायला मिळतंय. सफाळ्याचा विटी लाईनचा वर्ल्ड कप रॉकी ग्रुप स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक वरती स्वार होणारा खेळाडू सध्या दाखल झालाय. या स्पर्धेमध्ये याच्या नावे एक विक्रम आहे. 12 चेंडू आणि 12 डॉट म्हणजेच 2 षटक मैदान हाताळण्याचं ज्याने निश्चित स्वरूपात प्रभुत्व गाजवलं या श्रॉफ मैदानामध्ये. आणि तोच फलंदाज आता मृदुल पाटील स्ट्रायकिंग एंडला आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला भाविक
चांगली फलंदाजी भाविकने देखील केली. परेश आरेकर समोर धाडस दाखवलं आणि एक रचनात्मक फटका खेळला. 20 धावा धावफलकावरती. आतापर्यंत देखील खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. बॅटिंग करत असताना रोहित स्मृती एडवण हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. एक धक्का लागल्या. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना 5 षटकांचा मॅच आहे. टॉस जसा जिंकला परेश त्याने म्हटलं की गोलंदाजी स्वीकारणार. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतात मृदुलसाठी. परेश आणि मृदुल चांगली बॅटल असेल. एकदा एका बाजूला जर तपासून पाहिलं तर मृदुल एक उत्कृष्ट फलंदाज, तर एका बाजूला एक जबरदस्त गोलंदाज परेश आरेकर. भन्नाट वेगासहित मृदुलला वेगावरती खऱ्या अर्थानं बीट केलं. धावसंख्या जर तपासून पाहिली फलकावरती तर आतापर्यंत 20 वरती स्थिर आहे. परेश आरेकर 5 बॉलचा खेळ परिपूर्ण करतात. एक चौकाराच्या सहित देखील आपण पाहतात. फक्त 6 धावा ज्यांनी खर्च केल्या. शेवटचा बॉल या षटकातला मृदुलसाठी. यावेळेला मृदुलने मोठा फटका खेळण्याचा स्वीकार तर जरूर केलाय. जसा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला वेगानं स्ट्राईक रोटेट केली आणि आता थोडीशी चुकी झाली. त्या चुकीला माफी नाही. तुम्ही या गोष्टी जर स्किप केल्या, एक रन क्रिकेटमध्ये भरपूर मायने लागतात आणि यावेळेला तुम्ही 1+1 अशा 2 धावा मिळवल्या. धावसंख्या 2 ना आकार घेत 11ची सरासरी राखत 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतोय त्यावेळेला रोहित स्मृती एडवण संघ सध्या स्थितीमध्ये असा दिसतोय. 22 वरती 1 धक्का आणि अर्थातच आपण पाहतात 2 षटकांचा खेळ संपलाय. मुख्य व्यासपीठ बघताय. आमदार जिल्हा प्रमुख चषक सातपाडीचे भव्य आयोजन आणि अगदी अंतिम दिवसाकडे, अंतिम सत्राकडे ही स्पर्धा आता पोहोचत असताना वेळेचा विचार केला तर 3:10 झालेली आहेत आणि या खऱ्या अर्थानं संध्याकाळचं सत्र जसजसं होत जाईल अनेक प्रेक्षक या स्पर्धेकडे वळतील. गोलंदाज तयार. कश्यपचा पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा बॉलला थ्रू द कव्हर्स खेळला. क्षेत्ररक्षक डीप वरनं येत आहेत. तिथून फील्ड होईल आणि सिंगल देखील मिळत आहे. मृदुल पाटीलचा रोल खूप महत्वाचा असेल आता सध्या रोहित स्मृती एडवण या संघाला. इथून 17 बॉल आहेत. 17 बॉलमध्ये मृदुल पाटील किती चेंडू खेळतात आणि किती चेंडू खेळत असताना कशा पद्धतीने खेळतात याही गोष्टी भरपूर मायने राखतात. 23 धावा धावफलकावरती आणि 1 गडी बाद अशी स्थिती सध्या आपल्याला बघायला मिळते. नवापूर संघ गोलंदाजीसाठी जाणला जाणारा संघ आणि कश्यप आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती 3ऱ्या षटकात. मृदुलसाठी चांगला चेंडू, थोडासा शॉर्ट ऑफ लाईन ठेवला जिथे आपण पाहतात मृदुलला पुल करायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहताय थोडासा बाहेरच्या बाजूने काटा घेणारा बॉल राहिला. चांगली गोलंदाजी, लेग कटर वेगासहित चांगला टप्पा देखील ठेवला. डॉट बॉल येत आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार कश्यप. 3रं षटक चालू असताना 23 धावा आहेत. याही वेळेला खोलवर टप्पाचा बॉल फक्त सॉफ्ट हँड ढकलल्या बॉलला. डीप मधून खेळाडू पुढे आलेत. आता दुसरीचा प्रयत्न काय घडलाय आणि इथे आपण पाहतायत हा ना मध्ये थोडस व्यत्यय आलं होतं. दोघांमधला संपर्क नव्हता व्यवस्थित होत. शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षकाचा थ्रो व्यवस्थित आला नाही आणि त्या अनुषंगाने आता दोघांनी देखील लांब श्वास घेतला. मृदुल सांगतील की खऱ्या अर्थानं आता इथे कुठेतरी एक वाईट गोष्ट घडणार होती, ती सावरली. बाल बचे. 25 धावा धावफलकावरती आहेत. आता संधी मिळाली त्या संधीचं सोनं करावं लागेल. चेतस पाटील यांच्याकडनं मृदुल किंवा भाविक यांनी जर षटकार ठोकला तर चेतस पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतायत 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपल्या खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम करतायत. याही वेळेला आपण पाहतायत मृदुलसाठी पुन्हा एकदा तीच लाईन आणि तीच लेंथ. मागच्या बॉलवरती देखील बीट झाले होते, आता देखील तेच करतायत. बॉल थोडासा मागे ठेवला बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय आणि ज्यामध्ये थोडासा आउट स्विंग राहिला. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळणारा राहिला. तिथेच मृदुल पाटील थोडेसे फसलेले आहेत. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 25 धावा. गोलंदाज तयार. या वेळेला क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय यष्टी वाकवली. फलंदाज बाद. मृदुल पाटील मोठा झटका. बॅक
फक्त किनाऱ्याजवळ पाय भिजवतात. सध्या मृदुलनं फक्त पाय भिजवले पाण्यामध्ये. संधी मिळाली होती रनआउट मधून सावरताना, तुम्हाला एका मोठ्या इनिंगला न्याय द्यायचा होता, नाही देऊ शकले. याही वेळेला भन्नाट वेग. परेश आरेकरनं खूप चांगले गोलंदाज आपल्या संघामध्ये दाखल केलेत म्हणायला हरकत नाही. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला आपण पाहतात 25 धावा. 12 बॉल आहेत. 12 बॉल मध्ये घडामोडी इथे अनेक वेळा बदलल्या. आता त्या घडामोडी इथे देखील बदलतील का, हाही प्रश्न आहे. तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. परेश आरेकर षटकाराला इथे आपण पाहतायत चेतस पाटील यांच्याकडनं 500 रुपये आहेत. कुठल्याही फलंदाजानं एडव्हान्ससाठी जर षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज चेतस पाटील यांच्या माध्यमातून चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि परेश आरेकर वेगाचा सौदागर दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 26 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल मिळाली. पहिल्या डावाचा खेळ चालू झालाय. रोहित स्मृती एडवण नाणेफेक पराभूत झाल्यानंतर आता थोडीशी परिस्थिती बिकट आहे, परंतु 11 चेंडू आहेत. 11 चेंडू मध्ये किमान तुम्ही लढण्यासाठी इथून एक 15-20 धावा जोडल्या गेल्या तर मॅच मध्ये 45चा मॅच बघायला मजा येईल. प्रेक्षकांना देखील मेजवानी पाहिजे. वन साइड मॅचेस कोणालाच पसंत नसतात. लढण्यासाठी 45 रन. यावेळेला आपण पाहतात बॅट चिकट शॉर्टहँडमॅनचे खेळाडू. इथे देखील आपण पाहतात कॉलिंग नव्हतं, फक्त शॉट खेळले आणि बघत राहिले. रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. सत्र संध्याकाळच्या सत्राला इथून सुरुवात होते आणि सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅच चालू आहे, जिथे एका बाजूला एडवर्ड आणि एका बाजूला नवापूर यांच्यातला एक अत्यंत महत्त्वाचा सामना. गोलंदाजी अतिशय तीक्ष्ण होत असताना एडवर्ड संघाच्या फलंदाजांकडे उत्तर नाही, जिथे प्रचंड वेग हाताळतायत परेश आरेकर. धावसंख्या फलकावरती स्थिर आहे, 26 धावा. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर चौथं. इथून येणाऱ्या काळात 10 बॉलचा खेळ बाकी असेल. या षटकात जर तपासून पाहिलं तर 2 बॉल खेळ व्यवस्थित झालाय, 4 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. भाविक 10 बॉल मध्ये 15 रन वरती खेळत आहेत. यावेळेला आपण पाहतात भाविकचा फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक नोमॅन्स लँड मध्ये दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 रन इझिली डन. धावसंख्या 2 न फ्लाय आणि आता जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 28 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 चा मॅच. यानंतर यजमान संघ पुन्हा एकदा सातपाडीचा जनसमुदाय पुन्हा एकदा मेन इन पिंक साठी टाळ्या वाजवतील, शिट्या वाजवतील. एक चांगली मॅच तीही बघायला मिळेल. एका बाजूला बिरवाडी आहे, एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी आहे. नेक्स्ट मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल आणि तोही सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. गोलंदाज तयार परेश. या वेळेला आपण पाहतात काय घडलंय. हा सीन मोहे मोहे झाला, जिथे पंच दर्शवतात की हा चेंडू डेड घोषित होईल. थोडासा चेंडू सोडण्याच्या वेळी निसटला. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतात येस फलंदाजानं संपूर्णपणे बॅट पाजवलेली,
की जाऊन तिथे फटका खेळतो जिथे आपण पाहतात. पण शेवटच्या क्षणाला सीन असा होता मोये मोये. गोलंदाज तयार. या वेळेला खूप जबरदस्त फटका परेश आरेकरच्या विपक्षात तर खेळला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल आलेत. एक जबरदस्त खेळाडू, संकटमोचक. अनेक वेळा एडवण संघ ज्या वेळेला संकटात त्यावेळेला हर्षलने सांगितलंय मैं हूं ना. आता देखील तेच करावं लागेल. येता क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परेश आरेकरच्या विपक्षात तेवढंच सोपं नाही. 28 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसात लोएस्ट स्कोरिंग सामनेच आपल्याला टफ होताना बघायला मिळाले. यजमान संघ देखील आपण पाहतात 28 धावांचं टार्गेट असताना देखील शेवटच्या षटकापर्यंत 2 बॉल 1चा मॅच. दिवेशच्या बॅटमधनं तो विजयाचा चौकार आला जरूर, परंतु त्या अपेक्षा देखील नव्हत्या. अवधूतने देखील म्हटलं क्रिकेटचा खेळ यालाच तर म्हणतात की कधीतरी असे परफॉर्मन्स देखील बघावे लागतात. या वेळेला आपण पाहतात काय घडलंय. व्हाईट बॉल जिथे आपण पाहतात आता 1 रन गती मिळते. षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजे 4थं. धावसंख्या 29. काय झालंय, लागलंय का हर्षलच्या पायाला? ऑल राईट. आणि इथे नंतर 28 धावा. हर्षलने देखील तिथे दर्शवलं की यस माझ्या पायाला लागून जाणारा चेंडू होता. त्या अनुषंगाने आपण पाहतायत आता इथे षटकांचा खेळ संपलाय. 4 आणि 28 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलच्या खेळामध्ये 28 आता झाल्यात. किमान इथून 12 ते 14. ऑन स्क्रीन आपण पाहतात आरुष निजाई सध्या त्यांना कव्हर करतात. त्यांचे काका मनीष निजाई आणि निश्चित स्वरूपात सामना बघण्यासाठी ते इथे पोहोचलेले आहेत दातिवरेवरनं. असे अनेक प्रेक्षक आहेत आज. ज्यांना रविवारची सुट्टी मिळाली त्यांनी मात्र सरळ सातपाडीचं मैदान गाठलं, कारण ही स्पर्धा आहे त्या पद्धतीची. आता हर्षल स्ट्रायकिंग एंडला येण्याचा प्रयत्न करतात. यावंच लागेल. 5 बॉलचाच खेळ बाकी आहे आणि 5 बॉलमध्ये जर 2 मोठे हिट आले तर लढण्यासाठी ज्या धावा आहेत त्या अगदी योग्य राहतील. सध्या आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये स्कोर काढला. धावसंख्या स्थिर आहे 28. 5 बॉलचा खेळ बाकी. चला बॅट्समन लवकरात लवकर नवीन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. न्यू बॅटर भावेश. एक चांगले फलंदाज आहेत. थोडंसं उशिरानं दाखल झालेत मैदानाच्या आत. आता 5 बॉल आहेत. 5 बॉलमध्ये जे काही तुमच्यातली किमया कसब आहे ती तुम्हाला दाखवावीच लागेल. एका बाजूला हर्षल गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेला बॅटची कड. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील्ड करतायत आणि आता भावेश हे स्ट्रायकिंग एंडला असणं आता गरजेची भूमिका आहे. शेवटचे 4 बॉल. या 4 बॉल मध्ये पाहूया येणाऱ्या काळात काय होईल. धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचते. रोहित स्मृती एडवण हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. भावेशकडे देखील गुणवत्ता आहे. फलंदाज म्हणून तो एक तंत्रशुद्ध आहे. आता येणाऱ्या काळात ती तंत्रशुद्धता तुम्हाला दाखवून द्यावी लागेल. एका चांगल्या फटक्याला न्याय देणं गरजेची भूमिका असेल. 4 बॉलचा खेळ बाकी. गोलंदाज इथे गोलंदाजी ट्रॅक वरती तयार होत आहेत. दूरवाल्या एंड. येता क्षणी पहिल्याच बॉल वरती जबरदस्त फटका. चेतस पाटील यांच्या माध्यमातून फलंदाज भावेश याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज.
च्या दिशेनं डाऊन द ग्राउंड धावसंख्या फलकावरती थेट 6 फ्लाय आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35. इथून येणाऱ्या काळात आणखीन आपण पाहतात बॉल आहेत तुमच्याकडे 3 बॉल मध्ये एक मोठा हिट आला तर गोलंदाजी एडवणकडे देखील चांगली आहे. परेश आरेकरचं षटक संपल्यानंतर शेवटच्या षटकात शंखनाद फुंकला भावेशने येता क्षणी पहिल्याच बॉलवरती. गोलंदाज पुन्हा तयार. 35 धावा धावफलकावरती. याही वेळेला फुलर लेनचा बॉल परंतु फटका फसला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. काय कॅच टिपला. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि डोळे जमवून ठेवले बॉलवरती आणि खूप चांगला कॅच पकडला फलंदाज भावेशच्या खेळाला पूर्णविराम. गॉन. आपण पाहताय खूप चांगला कॅच कॅरी करत असताना विश नेटवर्कची टीम तुम्हाला 6 अँगलनं दाखवत आहे. हे चित्रीकरण ही क्वालिटी आहे विश नेटवर्कची. कमी कालावधीत संपूर्ण पालघरचं सगळ्या काही स्पर्धा कव्हर करण्याचा मानस ते आता राखत आहेत आणि येणाऱ्या काळात आणखीन विश नेटवर्क मध्ये तुम्हाला एक नवीन गोष्टी बघायला मिळत राहतील. विश्वास पाटील म्हटलं की एका जागेत थांबणारं नाव नाही. तुम्हाला ऍडव्हान्स काहीतरी टेक्नॉलॉजी आणण्याचा ते प्रयत्न करत असतात. 35 धावा धावफलकावरती आहेत. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि नवीन फलंदाज राज. 2 चेंडूंमागे राजचा राज कुठपर्यंत चालेल. या वेळेला राज येता क्षणी पहिला बॉल. आजच्या दिवसातील उत्तुंग षटकार. 6 धावा. केली राजनं. येता क्षणी आक्रमक झाले. धावसंख्या फलकावरती आता फ्लाय होतात 41. लढण्यासाठी झगडण्यासाठी धावा खूप महत्वाच्या. 40+ झाले की तुम्ही लढू शकता. एक चांगली बॅटल आणि सध्या आता बघायला मिळते 41 ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा बॉल. राज ऑन स्ट्राईक. 600च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतायत. याही वेळेला आपण पाहतात त्यांच्या समोरून बॉलला फिरवलं. 41 फलकावरती लागल्या. 42 धावेंचं टार्गेट असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला साई एकता बिरवाडी आणि त्यांच्या विपक्षात ध्रुव 11 सातपाटी या टॉस साठी.
तुमच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस केला जाईल. एका बाजूला साई एकता बिरवाडी आणि एका बाजूला ध्रुव 11 सातपाटी. या सेकंड सेमीफायनलचा टॉस या स्पर्धेचे शिल्पकार हिलेश चौधरी यांच्या शुभ हस्ते नाही घेऊन गेले ते काका आपले त्यांचं नाव काय आरेकर भाऊ त्यांच्याचकडे टॉस आहे. हजर जेणेकरून सपोर्ट करायचं आहे. घ्यायचं तो अभिजित तांडेर. आपण यांना पाहिलं का हो पप्पा, तो काका आला होता मग आपण लक्षात ठेवतो की अभिजित तांडेला रिडिंग घ्यायला आला होता. गावोगावी ज्यांचं नाव आहे जेव्हा बिल येतात तेव्हा यो मिळलो रिडिंग वाढून दिलं हंगतं मा. यस टॉस कडे जाऊया. जिथे आणि यावेळेला जिल्हा प्रमुख. धन्यवाद हिलेश भाऊ, तुम्ही मुख्य व्यासपीठावर स्थाना पडवा. जीवा एकंदरीत टॉस जिंकलात. चला एक मॅच देखील चालू झालाय, जास्त वेळ नाही घेणार, तुमचा निर्णय कळवा. आमचा पहिला शतरक्षण असणार. तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहेत. अवधूत तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा आहेत. जाऊया मॅचकडे जिथे क्रिकेट एक्सपर्ट दीपक संके सर आपल्या समवेत जोडले जातील. थँक्यू सो मच. धन्यवाद उत्कर्ष. निश्चितच एक गोड मधुर आवाज आपण बघत आहात. या 2 वर्षापासून सातत्यपूर्ण धनसाचा सुपुत्र आपल्या मधुर वाणाने अनेक सामने झिजवतोय आणि आम्हाला देखील त्याच्या समवेत समालोचन करण्यासाठी मजा येते. मोतीलाल शाह, कृपया आपण मंचावरती येण्याची कृपा करावी. अनेक लोकांना स्पॉन्सरशिप देऊन ज्याने अनेक
जिल्ह्यात ज्या संघानं पोचवला तो बघायला मिळतो. ओ मोठा फटका खेळायचा होता. खेळता खेळता चेंडू स्टंबवर येतो हे पाहायला झटकन अडवलं होतं. रायझिंग दिली होती, कमरेच्या वरती लागला होता. लेग बिफोरचं अपील केलं होतं. उत्साह कमी होता, विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. 42 धावा विजयासाठी करायचे आहेत. अनेक गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये छाप सोडलाय. फार कमी मॅचेस असतात जे गोलंदाजीच्या बळावर ना मॅच जिंकण्याचं काम करते. ह्या विकेटमुळे बनवायला देते. आणि माझ्या आदिवासी समाजाचं मनापासून कौतुक करील. या सातपाडी गावातल्या आदिवासी समाजाने विकेट बनवून दिलाय. ओ यॉर्कर लेनचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी करत असताना एडवर्ड संघाची गोलंदाजी देखील भन्नाट आहे. ब्रह्मास्त्र कधी कुठे वापरायचं कशा पद्धत, कारण मृदुल सारखा मोठा खेळाडू आहे. मुंबई क्रिकेटमध्ये पोलीस जिमखान्यासाठी खेळत असताना बऱ्याच लेदरच्या टोळ्या मी देखील त्याच्याकडनं बघितल्यात. ओमटॅक सारखा मैदानावर सातत्यपूर्ण त्याने सराव केला. चांगला क्रीडा कोच राजेश सुतारकडनं चांगले धडे घेतले. माजी रणजीपटू म्हणून ज्याची निवड माजी भारतीय संघात निवड झालेला खेळाडू होते राजेश सुतार. एज घेतलाय. ढुंडो रे साजना, चेंडू दिसत नाही. चेंडू बघतात कुठे आहे की नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी कर राज नावाचं गोलंदाजी. राजेशाही थाटामध्ये प्रजेच्या राज्यामध्ये सातपाटी गावामध्ये क्रीडाप्रेमी गावामध्ये लाख मोठ्या स्पर्धामध्ये गोलंदाजी करत असताना आपण राजला बघत आहात. प्रत्येक चेंडूचा व्हॅल्यू त्यांना माहिती आहे. जर फायनलपर्यंत गेला तर 1.5 लाखाच्या धनीपर्यंत पोहोचू शकतो. नंतर जर पराभूत झाला तर 50,000चा धनी शकतो. इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळते. काय जबरदस्त आयोजन नियोजन देखणी रुबाबदार स्पर्धा. घर आर्किटेक्टला सजवून बांधता येते पण आयोजन करताना अनेक लोकांना एकत्र करून काम करायचं असते. तशा पद्धतीचं इथे सुंदर आयोजन केलं गेलंय. चेंडू टट्टावलाय, पुरेपूर फायदा उचललाय, सरळ जातो सायस्कीच्या डोक्यावरती 6 धावा. 2 चेंडू मध्ये इकडे पाहत होता, बाकी चेंडू तिकडे दिला आणि मामाच्या गावाला धाडून दिलाय. बघता बघता 6 धावा. लग्न आहेत त्या निमित्ताने आपल्या नवापूरचे सर्व क्रीडाप्रेमी आज या गावामध्ये बघितल्यात. कोणी विचारलं तर आम्ही नवरी बरोबर आल्यात आणि इथे विचारलं तर आम्ही खेळाडू बरोबर आल्यात. म्हणजे एका अंगाने तुम्हाला नाण्याच्या दोन्ही बाजू सांगाय करता येतात. थँक्यू सो मच. अनेक सपोर्टर्स बघा आणि खास करून महिला वर्गांचं मी सपोर्ट करेन. नवापूर गावामध्ये क्रिकेट आहे. जेव्हा त्यांच्या बारी समाजाच्या मॅच होतात, मांगेला समाजाच्या मॅच होतात तेव्हा चांगले क्रिकेटर आपण त्यांच्याकडून बघितलेत. आणि सातपाडी गाव जर म्हटलं कला गुणा संस्कृतीने नटलेलं माझं सातपाडी गाव. गतवर्षी मी सालवड महोत्सवाचं अँकरिंग करत होतो. सातपाडीच्या कलाकारांनी त्यांचं कोळी नृत्य पेश केलं. काही काना काठीने घोंगडे घेऊन पेश केलं आणि त्याच्या कलाकृतीमध्ये आम्हाला बघता बघता कधी हैदराबादमध्ये नेलं, कधी ऑल इंडिया हिंदुस्थानचं कल्चरल या सातपाड म्हणजे त्यांच्या या कलाकृतीला मानाचा मुजरा द्यावा लागेल. अनेक दूरदर्शनं ज्यांनी गाजवलेत, डान्स इंडिया डान्स ज्यांनी गाजवलेत, अनेक कोरिओग्राफर आपण जेव्हा भेटतो आणि मी जेव्हा मुलाखत घेतो, मी पालघरचं असं म्हणतो तेव्हा ते मला सांगतात की तुमच्या सातपाडीच्या कलाकारांचं आम्ही देखील पोट भरून कौतुक करतो. अशा अनेक कलाभूषणाने गावलेलं सातपाडी गाव आहे. नुसतं मच्छी खायची खवया घेतले नाही पण बाकीच्या गोष्टी देखील खूप काही बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ज्याच्या पेसनी प्रत्येकांना भन्नाट वेगवान मारा करताना परेशच्या पाठोपाठचा गोलंदाज कोण असला मृदुल. पण मृदुलकडे लेदरची पुरवणी भरपूर आहे. पोलीस जिमखाना या नामांकित क्रिकेट संघाकडे मुंबईसाठी तो खेळत असताना आपण वारंवार त्याला पाहिलं. शॉर्ट ऑफ लेन चेंडू वाईड. जस्ट दिस इज अ वाईड. कारण पहिला वाईट दिला जातो मग तुम्हाला वॉर्निंग देतात त्यानं तो नो भेटतो. बऱ्याचशे क्रिकेटपटू लगेच पंचांकडे बघतात सर नो आहे. नो नाही आहे, पहिला वाईट दिला जातो. बघा ह्या तुम्हाला शकता तो क्रिकेटचे नियम. वाईड. ओ यस रफेल घेतलाय, DRS घेतलाय पंचांनी बघायला मिळतात. सर तुम्ही घेतल्यात की बॉलरने घेतलाय? गोलंदाजी संघाने घेतलाय. आशुतोष व्यवहारे ज्यांना आम्ही मागील 20 वर्षापासून पाहिलो तो पहिली लाख मोलाची आम्ही स्पर्धा केली होती. विशाल नांदरकर चषक डहाणूच्या वडकून गावामध्ये 23 थ्रो गोलंदाजी काढलेत त्यावेळेला. वाईट बॉल. दिस इज अ वाईट बॉल. तर ते DRS संपलाय. वाईट बॉलसाठी घेणार तुमचा DRS संपलाय. संघाचा
माणसाने ना कधी शिकायला पाहिजे. मला लाख रुपये महत्वाचे आहेत की मला 50,000 महत्वाचे आहेत. महत्वाची मॅच असताना तुम्ही छोटी मॅच खेळायला जातात, तुमची बॅटिंग लाईन कंपल्सरी वेगळी केली जाते. आता तुम्ही मोठी टुर्नामेंट खेळत होतात. टॅप केला चेंडू, चेंडू जातो कव्हरच्या रिझनला, एक बाउन्स होतो, 2 बाउन्स, चेंडू जातो सीमा पलीकडे, दन 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 करतात आणि 4 धावा. अफरातून शॉट, बॅक फुटला गेलं, बॅलन्सिंग केलं, टॅप केलं, फक्त दिशा दिली कारण एवढा गतीने चेंडू येतोय, चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा. शब्द पामच्या मैदानावर दिला होता. काका निश्चितच तुम्हाला मॅच आम्ही लाखाची करून दाखवून तुम्हाला बोलून घेऊ अशा पद्धतीने बघायला मिळाला. थँक्यू सो मच. आणि अप्रतिम असं काम ध्रुव सातपाटीकर, तुम्ही देखील प्रेमाने आम्हाला 5 दिवस इकडे संधी दिली त्याबद्दल तुमचं देखील मला जाऊया. मॅचच्या आतमध्ये 13 धावा झाल्या, तिथे जिंकण्यासाठी 42 धावा करायच्या आहेत. पहिली सेमीफायनल सामना एका साईडला रोहित स्मृती एडवण विरुद्ध नवापूर. ओहो काय फ्लो केलाय, चेंडूच्या पाठीमागे जातोय, बघता बघता विमानाप्रमाणे उड्डाण घेताना शरारतामध्ये नाही इथे ना तिथे मिळतात 6 धावा या बघायला मिळतात. शॉट ऑफ प्लेन, बॅक फुटला गेले, पूल केलाय, डिस्कोनच्या डोक्यावर 6 धावा, खणखणीत षटकार. कलाकार गाजवली रायझिंग डिलेव्हरी. दिस इज अ रायझिंग डिलेव्हरी. परफेक्ट बॉलिंग आहे, नो डाऊट. लेदर खेळतो, नवीन चेंडू सीमवर कसा टाकायचा, कशी डिलेव्हरी टाकायची, 2 स्लिप, 1 गली, 1 पॉईंट जेव्हा टाकतो, ऑफ साईड ऑफ स्टंप. वरचं क्रिकेट खेळतो. वरचं क्रिकेट म्हणजे बॉम्बे जिमखानासाठी लेदर क्रिकेट खेळत आम्ही वरचे क्रिकेट म्हणतात. सुपर पिस ऑफ. पण आज बाकी महागडा ठरतोय. चांगली फलंदाजीच्या विरुद्ध करताना आपण बघत आहात रोहन यांना. चेंडू घेतला, इथे बाकी जेल होईल का, चेंडूच्या पाठीमागे 1 धाव बघायला मिळते. क्षेत्ररक्षण होईपर्यंत दुसरी धाव आरामात पूर्ण, कारण चेंडू खूप उंचावरून त्यांनी कलेक्ट केला, तिथपर्यंत अंतर कापलं गेलं. मोठी धाव पहिली धाव जोरात घेतली, दुसरी धाव पूर्ण होते. खूप चांगली नवापूरची बॅटिंग बघायला मिळते. आज नवापूरच्या ताईमाई अक्का तुम्ही आल्यात आणि विजय तुमचा पक्का असं होईल का हे आम्हाला बघायला मिळते. वॉट अ सपोर्ट. आणि खरोखरच या स्पर्धेला महिलांची छाप पडली मिळली, कारण भारतामध्ये आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आमचं इनॉग्रेशन मॅचची सुरुवात सातपाडीच्या क्रिकेटपटूने अवरामने केली महिलांनी, ते इकडे बघायला मिळालंय. वॉट अ क्लास. काय जबरदस्त आयोजन बघायला मिळालं. पुनश्च मुदुल महागडा ठरतोय. आतापर्यंत 13 धावा या 4 चेंडूत दिल्यात. ओ हो हो, तेज तरार. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. वन टू गो आहे. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. 2 मॅडन षटक टाकणारा हाच तो गोलंदाज. चेंडू टटवला, इथे झेल, हातामध्ये जातो, मोठा गडी, विचार करतो कुठेतरी पकडायला पाहिजे, कमबॅक करण्याची संधी आहे. आणि शॉट खेळलाय पण तो शॉट इन द एअर राहिला. परफेक्ट टायमिंग झाला होता पण तो गॅप ढूंढू शकला नाहीये आणि गडी बाद झालाय तो. हे बघायला मिळतं. आपल्याकडे जास्त कोळी नृत्य आणि देवाला फक्त आपण आरती वगैरे करायची, तिकडे साकडं घातलं जाते. काय काय पराची संस्कृती आहे. म्हणून तर नॅल्सन मंडेला जेव्हा भारतामध्ये भारतातून आपल्या महाराष्ट्रामध्ये आला आणि जेव्हा पाऊल ठेवलं, महाराष्ट्र इज गॉड, ऑल महाराष्ट्र देव असं त्यांनी म्हटलं गेलं. अभिमानाची थाप आपल्या लोकांना बघायला मिळेल. जाऊया, 1 षटक झालं, एका षटकामध्ये धावा बघायला मिळत त्या.
2 षटक 21 धावा, म्हणजे आता इथून 18 चेंडू 21 धावा हवेत. 18 चेंडू 21 धावा, ह्या खऱ्या महत्वाच्या. इथे बाकी हृदयाच्या धडकन वाढतात, इथे माणसाचं ब्लड प्रेशर वाढते. आतापर्यंत 2 षटकापर्यंत प्रत्येक जण आरामात बसतो. इथे प्रेक्षकाची डोळे खेळली जातात, कारण इथे कलाटणी बघायला मिळते मॅचला. चला, आदरणीय अनिल घरत आज 65 वर्षाचे झालेत इलेव्हन स्टारचे खेळ, त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात आपल्या संघासाठी. थँक्यू अनिल घरत. बघा, हे खेळ असते. आज 65 वर्षाचे अनिल घरत झालेत इलेव्हन स्टारचे खेळाडू, त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी असायला पाहिजेत, जे अनिल घरतने इलेव्हन स्टार सातपणी संघासाठी सेवा दिली आणि मोठं नाव केलंय. ओ, तेजतरार गोलंदाजी बघायला मिळतंय. मृदुल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. इथे मृदुल का टाकला हो, मग बदला ना. हॅलो, राज नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. राज अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये हाताळलीत. फुटत चेंडू टटवलाय, तो चेंडू डीप पॉईंटच्या रिझल्ट 1 धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू कव्हरचा येईल, थ्रो करेपर्यंत दुसरी धाव होईल का? अवे थ्रो आला थोडासा, तिथपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका साईडला तुम्हाला परेश आकडे बघायला मिळते, एका साईडला प्रतीक नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते इथे 23 धावा. काय सुंदर आयोजन केलं गेलं. लाख मोलाच्या स्पर्धेने अनेक करोडो लोकांची मन जिंकलीत. प्रत्येक भागामध्ये ग्राउंडची आखणी, ग्राउंडचं डेव्हलपमेंट, ग्राउंड कशाप्रकारे बनवलं गेलं, नंतर तुम्हाला मंडप जे आमच्या मायबाप रसिक प्रेक्षण केलं, भरलेलं मोठं भरगतचं स्टेज, समालोचन कक्ष, आमच्या यूट्यूब चॅनल कक्ष, त्यानंतर खेळाडू कक्ष, हे सर्व बनवले गेले. पुन्हा चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. कव्हरच्या रिझल्टला 1 धाव तो बघायला मिळतात. गुड फील्डवर थोडीशी प्लंबिंग झाला इथे पाहायला बघताय, तर पुरेपूर फायदा उचलला गेला. धावसंख्या होती 2, म्हणून पहिली धाव आहे ती जोराने घ्या. थोडीसं फिल्डर इथे ती झाला की दुसरी धाव बघायला मिळते. जबरदस्त मॅच. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक आवडणारा शब्द आहे, तो म्हणजे क्वार्टर. 25 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. यानंतर बाकी याच गावातला मोठा संघ ध्रुव 11, त्याच्याविरुद्ध बिरवाडी 2 हात करताना तुम्हाला ग्रामीण भागात बिरवाडी संघाचं क्रिकेट देखील खूप मोठं होतं. आपण पाहिलं गतवर्षी नाईट मॅच आमदार चषकाचा विजेता संघ तुम्हाला बघायला मिळेल. ओहो, काय फ्लो केलाय. शॉर्ट ऑफ द लेन गेट होती, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं पाहायला मिळतात 6 धावा. खणखणीत षटकार तुम्हाला पाहायला मिळतो प्रत्येकच्या बॅटीतून. माझ्या समालोचनाचा आवडता फलंदाज म्हणून त्याला मी उचलीच्या स्पर्धेत सांगितलं होतं. पवार काका काकू गावामध्ये आले, भाडे तत्वावर राहिले आणि बघता बघता नवापूरकरच होऊन राहिले. सुपर बॅटिंग, ज्याला क्लास म्हणतात ना, तो क्लास त्याच्याकडे बघायला मिळतो. पुन्हा एकदा, ओ जगा दिया और आपको भगा दिया. तुम्ही जगा दिली चेंडू आणि भगा दिया, अशा पद्धतीने बघितलं. अप्रतिम गोलंदाजी हाताळलाय. मोठा गडी तंबूत परत झालाय. बघूया कशा यष्ट्या उद्ध्वस्त झाला. ओव्हरफी चेंडू करण्याचा प्रयत्न केला, स्वतः यॉर्कर करून बसले. हा बघा, आणि इथे क्लीन बोल्ड झाले. गुडलाच पट्टू गुडलाच परफेक्ट डिझेवारी. अप्रतिम चेंडू हाताळला गेला राजच्या गोलंदाजीमध्ये. इथे झटका बसतोय. बघा, हे तुम्हाला आमचे कॅमेरामॅन बघा, लहान मुलं कशा पद्धतीने मजा घेतात. भारतीय बैठक बघत असताना हे सगळं आमचे क्रीडापटू तुम्हाला बघायला मिळतात. काय कॅमेऱ्यामध्ये कैद केले जाते. नवीन बॅटर गेलाय तो साहिल. जबरदस्त मॅच, पहिली सेमीफायनल आपण बघत आहात. या मैदानावरती यावर्षी खूप कमी वेळात आम्हाला समालोचकांना या 2 वर्षात लो स्कोरिंगच्या मॅच बघायला मिळाल्यात. हे आयोजनाचं, विकेटचं सर्वांचं कौतुक करायला. पुन्हा राज
हलक्या बाणे खेळला, माइंड गेम, दॅट्स अ सेन्सिबल क्रिकेट. असं म्हणतात ना, कासवानी का रेस जिंकली त्याचं क्रिकेट बघायला मिळते. आता सामना आमच्याकडे मोठे फटके खेळून चेंडू डॉट करायचे नाही, एकेरी दुहेरी धावा जरी आल्या तरी आम्ही सामना विजय शोधतो. 32 धावा झाल्यात. इथून जर तुम्ही विचार केलात तर आता फक्त धावा हव्यात त्या 10. 12 चेंडू 10 धावा. पण या 12 चेंडू 10 धावा देखील काढताना घाम गाळताना अनेक खेळाडूंना आपण पाहिलात. कारण हीच 2 षटकं असतात ना, इथे कलाटणी आणि इतिहास दिला जातो. बघा इथे तुम्हाला दाखवलं यूट्यूबच्या माध्यमातून 12 चेंडू 10 धावा. रोहित स्मृती एडवन विरुद्ध नवापूर. काय मॅगझिन, यापर्यंत मॅगझिन का म्हटलं, एखादा मोठं तुमचं बुक असतं त्याचं पूर्ण फ्रंट पेज असते ज्याच्यावर तुम्हाला पूर्ण दिलं जातं, तशाप्रमाणे मॅगझिन म्हटलं जातं. अप्रतिम असं आयोजन, सुंदर देखणं, रुबाबदार स्पर्धा. आणि ज्या आयोजकांनी आम्हाला मनापासून सहकार्य केलं, आमचे स्पॉन्सर्स आहेत, त्यांचं मनापासून लाख लाख धन्यवाद. ज्याने ज्याने शब्द दिला तो पूर्ण करा. कारण एवढी मोठी स्पर्धा करताना फक्त लाख रुपये देऊन 10,000 रुपये देऊन चालत नाही. तर प्रत्येकांचा विविध पैसा इथे खर्च कर, ग्राउंड डेव्हलपमेंटला खर्च करावा लागला, मंडप डेकोरेटला पैसे खर्च, यूट्यूबला खर्च, 6 कॅमेरे मारले, आम्ही तमाम समालोचक आहेत, 4 समालोचक ऑफिस आहे, त्यांचा खर्च करायला लागतात. डीजे जरी मोफत असला त्या डीजेचं मनापासून कौतुक करायला पाहिजे, त्याचं नाव घ्यायला पाहिजे की एकमेव वस्तूला दिलात. अशाप्रमाणे तुम्ही हे दाते आहेत म्हणून मॅच बघायला मिळालात. बऱ्याचशा टीम वेळेवर आल्या नाही, काही संघांनी पूर्ण फी दिली किंवा दिली घेत, तो पार्ट वेगळा आहे. पण अशा पद्धतीने काही ॲडजस्टमेंट देखील करून घेण्याचं काम हे आमच्या आयोजकांनी केलं आहे. हे सर्व गोष्टीवर आपण बघायला पाहिजे आणि म्हणूनच ते एवढी मोठी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. ड्रिंक स्टॉली बघा कशा पद्धतीने भगव्या छताखाली शिवसेनेच्या झेंड्याखाली आपण बघत असताना आता बाकी 12 चेंडू आणि 10 धावा. तिथपर्यंत संधी देऊया डीजेला. हा काय पराक्रम 2 वर्षात त्याने केला. आम्ही काल अवधूतचं जेव्हा बाहेर घेतलं तेव्हा सांगितलं का काका आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी ना 6 वर्ष लागले. बघा हे आमच्या माई भगिनी, हे नवापूरचं डकआउट तुम्हाला बघायला मिळते. बघा ताई माई कशा वेशभूषा घालून आल्यात. गाडीचा आरसा काढा. हां बाईक. ओके थँक्यू. यस. तर बघितलं आपण कशा पद्धतीने नवापूरच्या ह्या संपूर्ण डकआउटला आपण बघितलं. असंख्य महिला आज आपल्या लाडक्या भावांना, लाडक्या दिरांना महकार्य बघायला मिळतात. आमच्या वहिनी साहेब येतात. आज बऱ्याच वर्षांनी तुम्ही आम्ही बघितलं घरून तुम्ही क्रिकेट, आज गावामध्ये क्रिकेट बघायला मिळतील. अहो माझे हे काय खेळतात हे पाहायला मिळेल. लाडकी कन्या त्यांच्या समोर तुम्ही बघायला मिळतात. हे सर्व मंडळी आहेत ना, आमच्या एक वेगळं नातं मोगळं बॉन्डिंग बनलं आहे. असंख्य क्रिकेटपटू, असंख्य गाव संघाचे आहेत. एज गेले थर्ड मॅच डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? इथे बाल वाचले गेलेत. कदाचित डायरेक्ट हिट बघायला मिळालं असतं. धावसंख्या 1 वाढते. 33 धावा फलकावर लागल्यात. लाख मोलाची स्पर्धा 12 ते 16 नोव्हेंबर या कालावधी बघतात. आजची संध्याकाळ एक ऐतिहासिक वारसा. सातपाटी गावामध्ये एक वेगळा इतिहास पालघर जिल्ह्यात तर लिहिला गेलाच हो या टुर्नामेंटने, पण एका वेगळ्या सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल की कोण विजेता ठरेल. या 2025च्या आमदार जिल्हा प्रमुख चषकाच्या सातपाटी गावात पहिल्यांदा लाख मोलाची स्पर्धा. ओहो काय दिलाय, काय दिलाय. आई बाबांनी जन्म दिलाय आणि या पोराने गावचं नाव काढलंय असं बघताना तुम्हाला बघायला मिळतो. परेश मागील 30 वर्षाचा दांडगा अनुभव त्यांनीच क्रिकेट क्षेत्राला ज्यांच्याकडे ते बघायला मिळतात. पहिल्या काळात आमची त्यांची ओळख झाली तेव्हा ते दहीसर कांजरपाडा इथे राहतात. नंतर आता बाकी उंबोडीमध्ये स्थायिक झाले. पण वेल नॉन अंपायरिंग, ब्युटिफुल अंपायरिंग. यॉर्करलेनचा चेंडू डॉट्स जात आहे. खूप चांगलं कमबॅक केलं जतीन नावाच्या गोलंदाजाने. पण ह्या संघाचं मी कौतुक करीन. 7 धावामध्ये ऑलडाऊन करण्याचा महाकाय पराक्रम एडवर्ड संघाने केला. त्या 7 धावा एक्स्ट्रा होता. त्या सामन्यामध्ये निश्चितच दोन्ही षटकं मुर्दुल पाटील यांनी मॅडन टाकली होती.
मधुर पाटील आणि परेशच्या गोलंदाजाने नंतर अवधूत कामत यांच्या गोलंदाजाने प्रत्येक धनंजय आज मी नाव घेईल, आज महागडा झाला पण त्यांच्यानंतर सांबा अक्षय ह्याचं देखील नाव घेईल. अतुल जाधव यांनी देखील चांगलं काम केलं. आज कीर्तेश घरात हा एकमेव गोलंदाज बघतोय. सर्वच मंडळी जर बघितली तर बिरवाडी संघाची गोलंदाजी बघितली आज खरोखर चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. एका खेड्यागावात उमोडीमधून मध्ये गेला की तुम्हाला मध्ये गाव बघायला मिळेल. इथे फक्त 2 धावा आहेत, 2 धावाची आवश्यकता अजून विजयासाठी. 40 धावा झाल्यात. आता बाकी विचारमय चालली जी फायनल झाली की कुठे जायचं, बोईसरला वळायचं की गावातच जायचं अशा बऱ्याच कारण महिला झाल्यात कारण त्यांना बाहेरच खायला आवडते अशा दिवसात. रिव्हर्स कव्हर केला आहे, सरळ चेंडू जातोय. ओहो हे बघा लुक तुम्हाला बघायला मिळते. 6 कॅमेरामॅनचे 6 लुक या तुम्हाला बघायला मिळतात आणि हे फक्त आणि फक्त 20 नेटवर्कवरून बघायला मिळते. हा डकआउट तुम्हाला नवापूरचा बघायला मिळतो. हे बघा डकआउट पूर्ण क्रेज केला, फायनलमध्ये प्रवेश केला थाटामाटामध्ये. वेल ना, जोरदार टाळ्या नवापूर संघासाठी असायला पाहिजेत. 12 चेंडू 12 धावा असताना जिंकण्याचा पराक्रम केला आणि त्या पराक्रमानंतर प्रत्येक मैदानावर लढताना अनेकांना धारातीर्थ केलं आणि बघता बघता इथे बाकी फायनलमध्ये प्रवेश केलाय. जो अखिल भारतीय मांगेला समाज आयोजित विजेता संघ होता त्याच संघाने पुन्हा इथे बाकी पहिली लाख मोलाची स्पर्धा होताना केलाय. बघा हे स्पोर्ट्समन स्पीड बघायला मिळते. हे न सांगता तुम्हाला बघायला मिळते. आणि मोठा संघ आम्ही एडवणला का म्हणतो, सफाळा भागातला एकमेव संघ एडवण असा आहे जो सगळ्या डहाणू तालुक्यात खेळायला जातो. आज जरी तुम्ही पराभूत झालात तरी तुमच्या मनापासून कौतुक करा. या स्पर्धेमध्ये तुम्ही अनेकांची मनं जिंकलीत. बघा हे लुक, हे व्ह्यूज तुम्हाला बघायला मिळते. लाख मोलाची स्पर्धा, अजून एक सेमीफायनल बाकी आहे. यानंतर बाकी ग्रँड फिनाले. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराच्या चेहऱ्यावर तमाम करोडो दिरांच्या साक्षीसमोर खेळला जाईल फायनल सामना आणि कोण विजेता ठरेल या स्पर्धेचं लेखांकन माखणे कठीण आहे. कारण ज्या पद्धतीचं आयोजन केलं आहे आम्ही देखील समालोचक भारावून गेलेत. कारण 32 वर्षाच्या कालावधी अनेक मोठमोठ्या स्पर्धा केल्यात. लेदर असो, टेनिस असो, व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो, कबड्डी असो, जे काही करता आले गावाचे मोठे मोठे कार्यक्रम असो. पण आज जेवढं कौतुक करा थोडं बघा. बॅटिंग भाविकनी काढल्या 17, भावेशनी काढल्या 6, राजनी काढल्या 6, प्रणितनी काढला. गोलंदाजी बघा, परेशने 11 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. रिद्धेशने 13 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. कश्यपने 3 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. दीपेशने 14 महागडा ठरला. त्यानंतर रोहनने धावा काढल्या 11 नवापूर संघाकडनं. प्रतीकने काढल्या 11, परेशने काढल्या 10.